पीपल्स रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा मिळायलाच हवा. तसंच विधानसभा निवडणुकीत आम्हाला योग्य जागा न दिल्यास आम्ही 30 जागा लढू असं PRPचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. PRPच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचं आयोजन येऊर येथे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केलं होतं. त्यावेळेस ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, गणेश उन्हावणे, चरणदास इंगोले, प्रमोद टाळे, अजमल पटेल, कपिल लिंगायत, ND सोनकांबळे, अनिल तुरकुमारे, विजय वाघमारे, आनंद कडाळे, नागसेन क्षीरसागर, रत्नाताई मोहोड, मृणाल गोस्वामी, शमी खान, राजेंद्र हिवाळे, अशोक कांबळे, नंदकुमार गोंधळी आदी उपस्थित होते. आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत. आता केंद्रात NDAचं सरकार आले. या सरकारनं शोषित, पीडित, कष्टकरी शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी अशी अपेक्षा असल्याचं जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं. आता निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात, शत्रू नसतात. याचं भान ठेवून कुणीही दुखावणार नाही याची काळजी सत्ताधारी वर्गानं घ्यायला हवी असं सांगत आम्हाला सत्तेत वाटा हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. आता मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्यानं आम्हाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद तसंच महामंडळात प्रतिनिधित्व द्यावं. आगामी विधानसभा निवडणुकीत चांगल्या जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही 30 जागांवर निवडणूक लढवू असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान संविधान बदलण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. भाजपमधील काही लोकांनी याबाबत विधानं केली होती. त्याविरोधात आम्ही कारवाईची मागणी केल्यानंतर अशी विधानं करणाऱ्यांवर भाजपनं कारवाई केली असंही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी सांगितलं. आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक आज ठाणे ठिकाणी होत आहे. येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आमच्या पक्षाची बैठक आहे. धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीत घेतले जाणार आहेत. यामध्ये आमचा पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झालेली आहे. महायुतीचं सरकार आहे. हे असताना देखील सत्तेमधला उचित वाटा आमच्या पक्षाला मिळावा अशा प्रकारची अपेक्षा आमच्या पक्षाची आहे. मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार, महामंडळं याच्यामध्ये योग्य प्रकारचं प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. विधानसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका प्रचंड मोठं काम केलं यांच्यासाठी महायुतीमध्ये त्या उमेदवारांसाठी. आणि या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाच्या कोर कमिटीने स्वबळावर 31 विधानसभेच्या जागा महाराष्ट्रातून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात जेव्हा एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी राजकीय चर्चा होईल किंवा महायुतीमध्ये जागा वाटपाचं जेव्हा चर्चा होईल त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे त्याची निश्चित होईल. तेव्हा आम्ही आपल्याला सांगू. पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपयांचं अनुदान दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. यंदाची आषाढी वारी स्वच्छ, निर्मळ आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पंढरपूर तीर्थक्षेत्र आषाढी एकादशी वारी पालखी सोहळा पूर्वनियोजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विशेष बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। या बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी मागणी केल्यानुसार दौंड येथील भीमा नदी काठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहेत। या निर्णयाचं बैठकीतच समस्त वारकरी संप्रदायानं टाळ्यांनी आणि हरिनामाच्या गजरात स्वागत केलं। आषाढी वारीसाठी वारकऱ्यांसाठी गटविमा योजना लागू करण्याची तसंच वारकऱ्यांच्या वाहनांना गतवर्षीप्रमाणेच टोलमाफी देण्यात येईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं। आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन पाहणी करून तयारी केली होती। यंदाही चांगलं नियोजन करून आषाढ वारी स्वच्छ, निर्मळ आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांचं आणि वारकऱ्यांचं आहे। सरकारनं कमी वेळात शेतकरी, माता भगिनी आणि तरुणांसाठी जास्तीत जास्त निर्णय घेतलेत। आषाढी वारीसाठी विभागीय आयुक्तांसह विविध विभागांनी चांगली तयारी केली आहे। वारीच्या नियोजनासाठी गतवर्षीप्रमाणेच मंत्रालयातून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। आषाढ वारीतील वारकऱ्यांचा दुर्दैवानं अपघात झाल्यास गटविमा मिळावा म्हणून गेल्या वर्षीपासून विमा योजना लागू केली आहे। या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी SOP निश्चित केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पालखी मार्ग असणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष लक्ष पुरवण्यात येत आहे। या मार्गालगतच्या वृक्ष लागवडीसाठी संबंधित यंत्रणांना देशी वाणाची झाडे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। वारीसाठी जास्तीच्या ST बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। स्वच्छतेसाठी सक्षम आणि यंत्रणांचा सहभाग घेण्यात येत आहे। पिण्याचं शुद्ध पाणी, दर्शन मंडपातील हवेशीर व्यवस्था, महिलांसाठी कपडे बदलण्यासाठीची स्वतंत्र आणि पुरेशी व्यवस्था, आरोग्य सुविधा, महाआरोग्य शिबिरांचं आयोजन, रुग्णवाहिकांची पुरेशी संख्या, मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्धता या सर्व बाबींचं काटेकोर नियोजन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। तसंच संबंधित यंत्रणांना वारकरी मंडळींकडून येणाऱ्या अनुषंगिक सूचनांवरही कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गृह विभागानं आवश्यक त्या गोष्टींची वेळीच दखल घेऊन पुरेपूर तयारी करण्याचे निर्देश या बैठकीत दिलेत। सुरुवातीला पुणे विभागीय आयुक्त पुलकुंडवार आषाढ वारीच्या पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाच्या सादरीकरणातून माहिती दिली। या बैठकीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ओसेकर महाराज, बंड्यातात्या कराडकर, अक्षय महाराज भोसले यांच्यासह मानाच्या विविध पालख्यांचं प्रमुखांनी आपल्या मुद्द्यांची मांडणी केली। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी महापालिकेच्या वर्तकनगर येथील प्रांगणातील शाळा क्रमांक 44, 40, 30 आणि 20 मधील विद्यार्थ्यांचं ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं। तसंच सावरकरनगर येथील शाळा क्रमांक 120 मध्येही पालिका आयुक्तांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी व्हावं, भरपूर अभ्यास करावा आणि आईवडिलांना समाधान मिळेल असं यश मिळवावं असं आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे शाळांचं रूप बदललं जात आहे, त्याचा विद्यार्थी आणि शिक्षक यांना फायदा होईल असंही आयुक्त राव यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांचं स्वागत केल्यावर काही वर्गांमध्ये जाऊन आयुक्त राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। नवीन कोरी पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना दिली। यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त सचिन पवार, गट अधिकारी संगीता बामणे, शिक्षक वृंद आदीही उपस्थित होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींपैकी व्याप्त असलेल्या सर्व इमारतींचा पाणी पुरवठा, वीज जोडणी आणि मलनिस्सारण वाहिन्या तात्काळ तोडण्यात याव्यात. तसंच रहिवाशांच्या जीविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या इमारती लगेच रिकाम्या कराव्यात, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. पुढील 2 दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक आणि धोकादायक अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीत दिलेल्या सूचना, त्यापाठोपाठ ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्याकडून येत असलेल्या तक्रारी आणि सूचना, तसंच जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सैनिक यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिलेले निर्देश यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची शुक्रवारी बैठकीत घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मनीषा जोशी, सचिन पवार, तुषार पवार, दिनेश तायडे, शंकर पाटोळे आदीही उपस्थित होते. महापालिका क्षेत्रात एकूण 96 अतिधोकादायक इमारती आहेत. त्यापैकी 37 इमारती व्याप्त आहेत. यामध्ये नौपाडा आणि कोपरीमध्ये 27, माजिवड्यामध्ये 1, उथळसरमध्ये 3, कळव्यात 2, मुंब्रात 4 अशा इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींची पाणी, वीज आणि मलनिस्सारण जोडणी ताबडतोब तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असल्यानं आता चर्चा करण्यात वेळ दवडू नये. नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी, असंही आयुक्त राव यांनी सांगितलं. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलवण्याची वेळ आली तर आपल्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल हे पाहावं. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजीही घ्यावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितलं. खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी खाडीमुखांपाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे स्वच्छता करण्यात यावी. गटारांची झाकणं वरचेवर पाहणी करून सुस्थितीत राहतील याची खबरदारी घ्यावी. तसंच रस्त्यावर साचणारं पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तेथे कचरा, माती साचणार नाही याचीही काळजी घ्यावी, असंही राव यांनी स्पष्ट केले. नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा. त्याचप्रमाणे किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. पाणी साठणाऱ्या सखल भागातील 14 मोक्यांच्या ठिकाणी 63 पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावं. त्यांना ओळखपत्र, जॅकेट देण्यात यावीत. त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणं शक्य होईल. पाणी काढण्यासाठी ठेवलेल्या पंपांसोबत मेगाफोन, टॉर्च, दोरखंड या गोष्टीही उपलब्ध ठेवाव्यात. तसंच पंप ऑपरेटर जागेवर कायम उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी, असंही राव यांनी सांगितलं. महापालिका हद्दीतील कोणत्याही रस्त्यावर खड्डा पडला तर तो 24 तासांच्या आत भरला गेला पाहिजे. तसंच पावसामुळे झाडांची पडझड झाली तर त्या फांद्या, पालापाचोळा 24 तासांच्या आत उचलला गेला पाहिजे. यात कोणतीही कुचराई नको, असंही राव यांनी स्पष्ट केले.
तर ज्या होर्डिंगची स्थिरता प्रमाणपत्र अजूनही आलेले नाहीत अशी 25 होर्डिंग्स ताबडतोब काढून टाकावीत. तसंच मंजूर आकारमानापेक्षा मोठी असलेली 53 होर्डिंग्सही ताबडतोब काढण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश आयुक्त राव यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत.